श्री, तू हे जरा जास्त सिरियसली घेतोयस असं नाही वाटत आहे तुला? हो बा, मग तू तिला असं विचार की मी श्रीला सांगू का तुला थँक्यू असा मेसेज करायला, तुला आवडेल का, तुला चालेल का, विचार तिला. ऑफकोर्स बरं वाटेल, त्यात विचारायचं काय? तसं नसतं ना ते. आता इगो दुखावला जाणार. मला थँक्यूची काही गरजच नाहीये असं म्हणणार ती. त्याला सुचलं का हे तू सांगून त्यांना थँक्यू म्हणण्यात काय उपयोग आहे, हे सगळं तुला ती ऐकवणार. बरं बरं, मग तू पाठवणार आहेस की नाही? ठीक आहे, तू थँक्यू सांग तिला माझ्याकडनं. तिला म्हणावं की एवढे सगळे माझ्यावर उपकार केलेस, त्यात हे आणखीन एक. से थँक्स. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जान्हवी, तुला सांगतो हळूहळू माझं रिटायर्ड आयुष्य कसं असणार आहे ना याची मला कल्पना यायला लागलेली आहे. म्हणजे हळूहळू बाजार हाट करणं, अशा घरगुती सगळ्या वस्तू आणणं, भाजीवाल्याशी हुज्जत घालणं, भाव करणं. भैया यह भाजी अच्छा नहीं है, किडका है, अगर किडका भाजी का मैं भाजी करेगा तो भाजी कैसा लगेगा खाने वाले को वगैरे अशा गोष्टीत माझं आयुष्य जाणार आहे. माझ्या लक्षात आलेलं आहे माझं रिटायर्ड आयुष्य. अय्या, भाजी आज पण? अय्या, तरी मी विचार करत होतो तुम्ही कशा काय मध्ये बोलला नाहीत. मध्येच कुठे? तुम्ही तसे एकटेच बोलत होता. नाही, कारण माझ्या रिटायर्ड आयुष्याबद्दल बोलणं चालू आहे ना. अय्या, म्हणजे जवळ आलंच की आता. नाही, तुम्हाला आनंद होणं स्वाभाविक आहे, पण तुमच्या दुर्दैवाने आणि माझ्या सुदैवाने त्याला खूप दिवस आहेत. म्हणजे तुम्हीही आहात आणि मीही आहे, आणि आपण दोघं एकत्र असल्यामुळे तुमच्यामुळे होणारा माझा छळवादही आहे, नाही का? सर, मी तुमच्याशी अत्यंत आदराने वागते नेहमी. अहो, नुसतं अहो जाहो केलं म्हणजे आदर वाटला असं नसतं. त्या गोष्टी कृतीतून यायला हव्यात, नाहीतर कामी कपाळी ओरडून त्या चुका तुम्ही पुन्हा केल्या नसत्या. बरं, आज काय विचार आहे? म्हणजे नाही नाही, म्हणजे आल्यासरशी कुणाच्या उपयोगी वगैरे येण्याचा प्लॅन आहे की काय आपला? नसलं तर एक करा, बोलू नका. अहो, त्यांनी सुद्धा खूप मदत होईल समाजाला. जान्हवी, त्या लॉकरवाल्या माणसाला फोन केलास तू? आता कशाला हवाय तो? नाही, तेच म्हणतोय, आता नकोय तो फोन, नको करूस. गोखले साहेबांना लॉकरची किल्ली सापडली. मोठा माणूस, किल्ली सापडली. लॉकरची सापडली तशी आयुष्याचीही शोधा म्हणावं. सतत माझं म्हणणं खरं करतात. अहो, नका बोलू, नका तोंड उघडू. तुम्ही तोंड उघडलत ना की समाजावर दुःखाची कुऱ्हाड कोसळते. ते त्या लॉकरवाल्या माणसाला बोलवलेलं नाहीये ना? चला, तेच फक्त विचारायचं होतं तुला. चला. सर सर सर, काय काय? एक मिनिट. नाही म्हणजे एक प्रश्न आहे. तुम्हाला प्रश्न पडलाय? थांबा, मला जरा गरगरल्यासारखं वाटतंय. तुम्हाला विचारा विचारा, विसरायच्या आत प्रश्न विचारा. कधी नाही तर तुम्हाला प्रश्न पडलाय, विचारा. स्वस्त मिळालेत का सर? खूप दिसतायत तुमच्याकडे. टोमॅटोचं सार करणार आहात का? टोमॅटो बरोबर, टोमॅटोची चटणी. तुम्हाला सांगतो, हे असे रसरशीत लाल भडक टोमॅटो असे मध्ये कापायचे आणि छोटे छोटे तुकडे करून फोडणीला टाकले की त्याच्यात असा कढीपत्ता टाकला आणि त्याच्यात काय काय प्रश्न विचारताय तुम्ही? टोमॅटोची चटणी कशी करायची सांगायला मी बँकेत येतो का? जान्हवी, कमाल आहे माझी. अशाने नोकरी जाईल माझी. टोमॅटोची चटणी बँकेत मी जर का, सॉरी चुकलं माझं. टोमॅटोची यांनाही कोणीतरी सांगितलं पाहिजे, कमी बोला कमी बोला. गीता, ऐक ना, मला ना आता एकदम टोमॅटोचं सार प्यावंसं वाटतंय. अगं काय सांगतेस? हा म्हणजे एरवी मला एवढं आवडत नाही, पण आता तुमचं बोलणं ऐकून खूप इच्छा झाली. आई शपथ, सॉलिड असं होतं या दिवसात. मी ना सासूबाईंना सांगते की आज रात्री टोमॅटोचं सार करा. ए काय ग, त्यांना कशाला कामाला लावतेस तू? अगं त्यांनाच माझ्या हातचं काही आवडत नाही, मग मी कशाला करू? अशी मदत करते मी. सगळ्याची चव घेऊन कसं झालंय ते सांगते मी. धन्य आहात तुम्ही. अहो, तुमचं डोकं दुखायला लागलं परत? हा,
डोकं दुखायला लागलं. बरं बरं थांबा, इथे बसा, इथे बसा. तुम्ही औषध घेतलं का? गोळ्या घेतल्यात तुम्ही? मी गोळी देऊ तुम्हाला? गोळी देते मी, थांबा. मी गोळी देते तुम्हाला. थांबा, असं नका करू. थांबा, मी गोळी देते. थांबा. गोळ्या कुठल्या तुमच्या? हो, याच्यात एक अख्खी स्ट्रीप होती गोळ्यांची. त्या संपल्यात सगळ्या मी घेतल्या. तुम्ही सगळ्या गोळ्या घेतल्या? इथे बसा, इथे बसा. मी सांगते श्रीला सांगते. श्रीला सांगू नको. अहो, असं काय करताय? तुम्ही घेऊन येईल ना पटकन. नाही, श्रीला नाही सांगायचं. बरं, ओरडू नका. मी आणते. तुम्ही इथे बसा. बसा. मी जाऊन येते पटकन. हे बघा, मी पटकन गोळ्या घेऊन येते. तुम्ही बसाल ना इथे? हा, तुम्ही बसाल इथे. मी घेऊन येते. थांबा, मी घेऊन येते. पटकन घेऊन येते. रेडे? ए श्री, आपण जर ह्या कुकीज गोखले गृहउद्योग मधून विकल्या तर? बायको, फॅन्टॅस्टिक आयडिया आहे. थँक्यू. अरे श्री, का? उद्यापासूनच ऑफिसमध्ये यायला. मी काय म्हणतेय, आपल्या या नव्या वेंचर साठी सेलिब्रेशन तो बनताय. छोटी आहे. श्री, तू इथे आहेस? तू झोपला नाहीस? इतक्यात कसं झोपेन? पण काय, तू कुठे चालली आहेस? ते तू जेवलास ना आज व्यवस्थित? हा, तू जा ना गच्चीत जाऊन शतपावली कर. अरे छान हवा आहे बाहेर. तू कुठे चालली आहेस? मी नाही रे, मी ते असंच ना, मग तूही चल माझ्या बरोबर, शतपावली कर. नाही. अरे मी बागेत चालले. बागेत? हा, ते मला थोडी फुलं हवी होती ना. फुलं? आत्ता? या ना. अरे जरा फुलांच्या वासाने बरं वाटतं ना, म्हणून. काय होतंय काकाला? नाही, काही होत नाहीये रे. डोकं दुखतंय का? मायग्रेनचा अटॅक आलाय. छोटी आई, मग तू मला स्पष्टपणे तसं सांगत का नाहीयेस? तू उगाच धावपळ करशील, बाहेर जाऊन गोळ्या आणशील, हे नको. या ना. मी काय परकाय का? असं नको ना म्हणूस. अगं, मग आपण जर एकमेकांना मदत करू शकणार नसू तर मग एकत्र राहण्याचा फायदा काय? श्री, मी जाऊ? ह्यांना खूप त्रास होतोय, मला गोळ्या आणायच्या. गोळ्या मागवलेल्या आहेत. आई आजीची औषधं मागवली ना, तेव्हाच मागवून घेतल्यात. मला दिसतंय गेले काही दिवस काका बऱ्या मनस्थितीत नाहीये. विचित्र स्ट्रेस खाली येतो. मी देतो तुला गोळ्या. छोटी आई, मी देतो. बाबा, ताई कुठे आहे? बाथरूम मध्ये येई. आणि आई? निंबाळकर वकिलांकडे गेली. बाबा, नाही म्हणजे आई काही करणार नाही ना? तिने करून काही नाही होणार. म्हणजे तुझी ताई आणि श्री यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. पण ते होतच ना. प्रेमाला ही परीक्षा द्यावी लागते बाळा. हे जाई म्हणजे ताई आणि भाऊजी नाही राहू शकणार ते एकमेकांशिवाय. पण आता तरी त्यांनी एकत्र यायला हवं ना बाबा. येणारच. वात आणि ज्योती सारखं आहे त्यांचं नातं. ते एकमेकांशिवाय राहूच शकत नाही.
आई काही म्हणाली का तुम्हाला? नाही, पण मी बाप आहे तिचा. बाबा बाबा हे जर झालं ना तर मी अख्ख्या चाई पेढे वाटेन. आता तू काही बोलू नकोस. तिला वाटेल तेव्हा ती सांगेल. तोपर्यंत आपण फक्त तिच्या कलाने घ्यायचं, तिला आनंदात ठेवायचं. होईल सगळं नीट. तू चहा घेतोस? हो, माझं डोकं म्हणतंय बाबा. मी टाकतो, तुम्हाला हवाय? नाही नको, माझा झालाय. बर. अरे काय करतोयस पिंट्या? मी करून देऊ का? नाही नको बाबा. नाही नको बाबा, नको मला चहा. अरे आता हवा होता ना. हो, पण आता मूड गेला चहाचा. अरे पिंट्या, आलास तू? थांब, चहा करते तुझ्यासाठी. नाही नको मला चहा. चहा नकोय? बरं, जेवणार आहेस का मग? काही नको, तू आधी बस इथे, बस बघू. अरे बाबा आता लवकरच माझं ट्रेनिंग संपेल, मग मला कॉलवर जावं लागणार, म्हणजे पैसे येतील घरात. तेव्हा पुढल्या आठवड्यापासून आपल्या घरात 1/2 लिटर दूध वाढवून घ्यायचंय. अरे 1/2 लिटर दूध पुरतं. असं कसं पुरतं? आजपासून रोज सकाळ संध्याकाळी तुला दूध प्यायचं आहे, कंपल्सरी. घे घे घे, चल चल चल. अरे पिंट्या, तुझ्या चहासाठी ठेवलं होतं मी ते. तुला लागतो ना चहा? ताई, कंपनीत चहा झालाय माझा, तू पी. आणि तुला आजपासून दूध पिण्याला काही ऑप्शनच नाही, कारण मला माझी भाजी लख्ख गोरीपान असायला हवी. आपल्यासारखी सावळी नको, भाऊजींसारखी गोरीपान. आईजींची आठवण येते. त्यांना जाऊन भेटावंसं वाटतंय, पण धीरच होत नाहीये. त्यांना काय वाटेल? त्यांचा बीपी नाही वाढणार ना? त्यांना त्रास होईल का असं वाटत राहतं. बाबा, असं का होतं? खूप इच्छा असूनही कसं आपल्याला काहीच करता येत नाही. रोज मनातल्या मनात त्यांची माफी मागते आणि त्यांना सांगते तुमच्या नातवंडाला आशीर्वाद द्या म्हणून. बाकीची कनेक्शन्स बंद झाली की मनाचं कनेक्शन सुरू होतं. तूच म्हणतेस ना. मी आवरून घेते आणि चालून येते जरा. ताई खूप मिस करते ना भाऊजींना. सगळ्यांनाच मिस करते रे ती. सासरी जीव अडकलाय पोरीचा. काही नाही रे, ती गोळी घेतली आणि एक 10-15 मिनिटं अंधार करून बसला ना की मग बरं वाटतं. काका, काय चाललंय तुझं? गेल्या 15 दिवसातला हा कितवा अटॅक आहे? अरे 3रा 4था 12वा किंवा 15वा. तू उगाच काहीतरी पराचा कावळा करून सांगू नकोस. 8 अटॅक ना माझ्या समोर आले होते. मी नसताना किती आलेत मला माहित नाही.
काका तुला कसलं टेन्शन आहे का? नाही रे, टेन्शन कसलं? मेडिकल कंडिशन आहे ही. मेडिकल कंडिशन? तुझ्या या मेडिकल कंडिशनचा तुझ्या स्ट्रेसशी खूप संबंध आहे. अरे तसं काही नाही आहे श्री. तुला कसलं टेन्शन आहे? काही नाही. जान्हवी गेल्याचं. संसार मोडला ना रे तुमचा. तो तकलादू होता. असं नाहीये श्री. असंच आहे काका, असंच आहे. अरे अरे आई बाबांचं बघ, तुमचा बघ, तुमच्यातही भांडणं होती, मतभेद होते, वाद होते, पण म्हणून काय तुम्ही लग्न नाही मोडलं? एकमेकांना घट्ट धरून राहिला, कारण तुमच्या नात्यात सचोटी आहे, तुमचं नातं घट्ट आहे. कितीही चुका झाल्या ना तरी तुमचं एकमेकांवरचं प्रेम नाही हटलं. याचं श्रेय तुम्हाला आहे ना रे. मग जसं तुमचं लग्न टिकल्याचं श्रेय तुमचं आहे, तसंच आमचं लग्न मोडल्याचा दोष हा आमचा आहे, इतर कोणाचाही नाही, ना तिच्या घरच्यांचा ना आपल्या. पण हे असं व्हायला नको होतं श्री. पण आता झालं, आता झालं ना, मग यावर फार विचार करायचा नाही. श्री, असं ठरवता येतं का रे विचारांच्या बाबतीत? काय विचार मनात यावेत हे आपल्याला नाही ठरवता येत काका, पण कुठल्या विचारांना मनात स्थान द्यायचं नाही हे निश्चित ठरवता येतं. एकदा बोलूया तर. नाही, नको श्री, नको, मला ह्यात नाही पडायचंय. अरे आत्ता नाही आणि कधीच नाही. काळजी घे. मी म्हणजे तुझी हरकत नसेल तर श्रीला सांगून बघू. काय? हेच थँक्यू म्हणायला. कशाला? म्हणजे आधी सुचलं का? आता काय उपयोग? बरं, हे त्याला सुचलंय का? कोणीतरी सांगून टेक्स्ट करण्यात काय फायदा आहे? सांगितल्यावर कोणी करेल? त्याला सुचलं का? हा मुद्दा आहे. मी सांगून नुसता बळजबरीचा रामराम नको. त्याला सुचायला हवं ना. त्याला सुचायला हवं होतं ना. काय झालं? काय नाही. असो. जान्हवी, चल ना, किती वेळ उभं राहून बोलणार. आतमध्ये बसून बोलू ना. तू सकाळपासून काम करत असते, रात्री फिरण्याचा उत्साह कुठून येतो मला हेच कळत नाही. व्यायाम हवा मनीष, सध्या व्यायाम हवा. कामामुळे दमायला होतं रे, मग व्यायामच होत नाही. डोंट वरी, मी एखादी फेरी मारते आणि जाते. बाय बाय. बरं, गीताला पण सांग मी गेले. सांग. बाय. शेवटी काम जान्हवीमुळेच झालं ना. असं काही नाहीये. तिला माहित होतं, तिनं सांगितलं, आणि फोन तिनं मनीषला केला, मला नाही केला. तू तरी कुठे केलास तिला फोन? सोडून ती गेले ना. श्री, नवरा बायकोच्या नात्यात इगो आणू नये. नवरा बायकोचं नातं नाण्याच्या दोन बाजूंसारखं असतं, एकमेकांशिवाय अपूर्ण आणि किंमत नसलेलं. आय्याजी, असं काही नाहीये. जुनं झालं आता, हे काळ बदललाय. ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत ना श्री, त्या गोष्टी कधीच जुन्या होत नाहीत. म्हणजे काळ कितीही बदलला तरी बाईला मूल जन्माला घालायला 9 महिनेच लागतात. 3 महिन्यात ती मूल जन्माला नाही घालू शकत श्री. ज्याचा त्याचा वेळ त्याला द्यायलाच लागतो. मी दिला होता ना, मी दिलाच होता, पण ती इम्पेशंट होती. तिलाच घाई होती ना सगळ्याची. श्री, अरे माफ कर ना तिला. कसं माफ करू? कसं माफ करू? माझ्यापेक्षा कोणीतरी जास्त जवळच आहे तिचं. नाही म्हणजे असूच शकतं, माझं काही म्हणणंच नाहीये. माणूस आहे ती सुद्धा. आमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता, तणाव होता, आमच्यात भांडणं होती, आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये इतर कोणाविषयी तरी आपुलकी निर्माण होणं अगदीच साहजिक आहे, म्हणजे शक्य आहे. पण हे सगळं तिनं मला सांगितलं का नाही? म्हणजे तिची ही नव्यानं झालेली मैत्री मी ऍक्सेप्ट केली असती. आमच्या नात्यामध्ये तेवढा मोकळेपणा आहे.
मग आता ऍक्सेप्ट कर. माझ्यापासनं तिनं हे सगळं लपवलं याचं जास्त दुःख आहे मला. नाही श्री, ते जे कोणीतरी आहे असं तुला वाटतंय, ते कोणीतरी तुझ्यापेक्षा तिला जास्त प्रिय आहे याचं दुःख आहे तुला. अजिबात नाही, अजिबात नाही. मी तर म्हणतोय ना, मी तर म्हणतोच आहे की मैत्री असावी ना, मैत्री असावीच. फक्त ते कोण आहे हे मला कळत नाहीये. आणि आता हे कळल्याशिवाय मला चैन पडायचं नाही.